तुमच्या सगळ्यांचे हांगा स्वागत करता। ती विशेष आसा कारण एक ऐतिहासिक क्षणाचे आमी साक्षीदार जावपाचे आसा। दुर्दैवी क्षण आसा तो आमच्या गोंयच्या इतिहासान। आमचे कारापूर चळवळीचे आमचे गांव भाव, आमचे गोंय भाव हे आपल्या अस्तित्वाची लढाई लढटा आणि 100 दीस ते त्या जाग्यार आंदोलन करता आणि सरकाराक टायम ना। सरकार आमचो दिंडी करता, बाकी सगळ्यो गजाली, बाकी सगळे इव्हेंट करता, पण सरकाराक टायम ना तेंची वचून खबर घेवपाक। आणि अशा परिस्थितीन आता त्याचे 100 दीस पूर्ण जावपाचे आसा आणि ते 100 दीस जे पूर्ण जातले तेन्ना ते फुडलो जो आमचो कार्यक्रम आसा, म्हणजे तेंच्यांनी जो कितें ठरयल्लो कार्यक्रम आसा, हो कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाक इनफ इज इनफ गोवा हेचो आमचो पाठिंबो कसो आसतलो हेच्या खातीर आजची ही प्रेस कॉन्फरन्स आमी हांगासर आपयल्ली आसा। म्हाज्या बरोबर आसा स्वप्नेश शेल्लेकर, तुमकां सगळ्यांक खबर आसा खरेकाट असो आमचो सोशल एक्टिविस्ट, आणि गोविंद बाब शिरोडकर हे दोगूय जाण आमचे सहकारी, आमचे इनफ इज इनफ गोवाचे आमी स्पोक्स पर्सन म्हणून आमची आतां नेमणूक जाल्ली आसा। आणि हांव विनंती करता, कारण जो मनीस थंयसर ह्या सगळ्या 100 दिसांचो साक्षी जावपाचो आसा तो म्हणजे स्वप्नेश बाब शेल्लेकर। सुदैवान तो इनफ इज इनफ गोवा ह्या टिमीनूय आसा। सो हांव विनंती करता स्वप्नेश बाब शेल्लेकराक की त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमा विशयी आमकां सगळ्यांक तेजी ओळख करून दिवची। त्या कार्यक्रमांनी आमी कितें कार्यक्रम ठरलेलो आसा तो सांगचो। देव बरें करूं आमोणकर बाब। नमस्कार तुमकां सगळ्यांक। आता इतले दीस अनाउन्समेंट्स जायत आसा। 13 तारीख जुलैची सोमारा 100वो दीस जाता। थंयसर कारापूरचे लोक आमचे प्रोटेस्टाक बसला। फक्त तुमकां जेंकां कोणाक विशय खबर ना, आता खबर ना जाल्यार ते एक्चुअली मातशें कन्सर्निंग गोश्ट। गोंयभर हो विशय गाजलेलो आसा। जेंकां खबर ना तांकां अशें दिसून येतलें मागीर की गोंयचेच काय तांकां इंट्रस्ट ना असो दिसपाक जायना। तरी आसतना 0.1% सुद्दां जर कोण लोक आसा जाल्यार तांकां समजपाक लागून मातसो बॅकग्रावंड सांगता। कारापूर जो गांव आसा बिचोले तालुक्यान पडटा, तांकां पंचायत कारापूर सरवण लागता। ह्या गांवान एक 5.5 लाख स्क्वेअर मिटराचो टाउनशिप प्रोजेक्ट येता। ह्या प्रोजेक्टाचो प्रोजेक्ट प्रोपोनंट जो आसा तो हाऊस ऑफ अभिनंदन लोधा, देशातलो सगळ्यात व्हडलो वन ऑफ द डेव्हलपर्स। आणि तो जो जागो सर्वे नंबर 148/0 आणि 176/1 हो जागो या हाऊस ऑफ अभिनंदन लोधाक आमच्या गोयच्या 2 नंबरच्या मिनिस्टरान बाब विश्वजीत राणे आणि त्यांच्या घरकारणीचे डायरेक्टरशीप आसलेले एक फर्म आसा कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्या मार्फत या हाऊस ऑफ अभिनंदन लोधाक तो जागो विकला। आता ह्या जाग्याचेर सुमारे 1700 प्लॉट आणि सुमारे 300 फ्लॅट्स म्हटल्यार असे 2000 युनिटाचे थंय प्रोजेक्ट येवपाचे आसा। त्या गांवान कारापूर गांवान 1000 घरात ना, पण तरी आसतना 2000 युनिट्सांचो प्रोजेक्ट ह्या सरकारान अप्रूव्ह केल्लो आहा। केन्ना आमचे मिनिस्टराक विचारले जाल्यार तो सांगता तो प्रोजेक्ट कायद्याच्या हिशोबान आसा म्हणून, पण तो हे सांगिना की हो प्रोजेक्ट येवपाक जाय म्हणून जे तो टीसीपी मिनिस्टर जाल्लेले जे कायदे बदलला ते मागीर 17(2) असो, हाय-10 FAR असो, किंवा अफोर्डेबल हाऊसिंग असो, किंवा 39A असो, हे सगळे अमेंडमेंट्स जे टीसीपी मिनिस्टर बाब विश्वजीत राणे टीसीपी मिनिस्टर जाल्लेल्याक कायद्यान जे बदल केल्लेले आहा ते बदल केल्ल्या कारणान हो प्रोजेक्ट थंयसर पॉसिबल जाल्लो आसा। सो टीसीपी मिनिस्टरान थंय मिनिस्टर म्हणून जावन आपलो जो रियल इस्टेटाचो बिझनेस आहा तो फुडें कसो वयतलो हेजेर तेणी भर घातलो म्हणून तो थंय प्रोजेक्ट येता। आता हो प्रोजेक्ट बाकीचे गोंयकार चिंततले की एका गांवान येता, मागीर त्या गांवच्या लोकांक चिंता आसपाक जाय। चडांत चड बिचोले तालुक्यान येता जाल्यार बिचोलेच्या लोकांक चिंता आसपाक जाय, तसो विशय ना हो। कित्याक तर
गावाची जी जनसंख्या आहा त्याच्यापेक्षा जास्त जनसंख्येच्या प्रमाणाचो प्रोजेक्ट जर येता गोंयांत आणि एका गावान तो जर फिजिबल जाता ते करून दाखयता जाल्यार हे सगळे रियल इस्टेट जी लॉबी जाल्लेली आसा तांकां ही मेसेज वयतली की गोंयांत अशे प्रोजेक्ट हाडपाक आनी सक्सेस करपाक जाता. ह्या बीजेपीच्या मिनिस्टरांक आनी हांकां धरून असले प्रोजेक्ट गोंयभर हाडूंक मेळटले ही एक मेसेज वयता आनी ती वचोंक जायना ह्या रियल इस्टेट लॉबीक जितून आमचे ब्रोकर जे मिनिस्टर्स बसलेले आसा तांकां मेसेज वचोंक जाय जाल्यार आमकां प्रत्येक गोंयकाराक भायर सरचें पडटलें. त्याच अनुशंगान आमी इनफ इज इनफ मार्फत तुमकां सगळ्यांक अपील करता की 13 जुलय सोमारा ते गांवचे लोक जंतर मंतर वयता दिल्ली प्रोटेस्ट घेवन. सो काहीशे लोक थंय दिल्ली आसतले. आमी गोंयकार तांकां सपोर्ट दाखोवपाक लागून आमी एटलिस्ट आमी आझाद मैदानाचेर मेळया सांजचे 5 वरांचेर. सो तुमच्या सगळ्यांकडे मागता हांव की आमी सोमारा 13 जुलयाक सांजचे 5 वरांचेर आझाद मैदानाचेर मेळया आणि कारापूरकारांक सपोर्ट दाखोवया. आणि फक्त कारापूरकारांक न्हू आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहा इन एंटिसिपेशन की फाल्यां सकाळी आमच्या गांवांनी असले प्रोजेक्ट येवपाक जायना आनी जर हे सरकार असले कितें षडयंत्र रचयता जाल्यार तांकां एनादर मेसेज वचोंक जाय की आमी उगी रावचेले ना म्हणून. सो कारापुराचो प्रोजेक्ट जो आसा आनी तो प्रोटेस्ट आहा इट्स अ लिटमस टेस्ट फॉर गोवन्स. गोंयकार कितले पर्यंत झगडो शेकता ते तपासतात, पाशियेंस पळयतात आमचे. आनी आमी निमाणे पर्यंत लडटले पूण असले प्रोजेक्ट अलाव करचे ना आमच्या गांवांत ही मेसेज स्ट्रॉंगली वचप अत्यंत गरजेची आहा. म्हणून तुमकां सगळ्यांक अपील करता सोमारा 13 जुलय सांजचे 5 वरांचेर आझाद मैदानाचेर आमी मेळया. देव बरें. ते गांवचे लोक वयता जेंका कोणाक आसा वेळ आसा परवडटा जाल्यार तेंच्यांनी दिल्ली वचपाक. 13 तारखेक हय 13 तारखेक केन्ना वयतले काय म्हणटात ते आतां ट्रेनीन वयतले ते तेंच्यांनी प्लॅन केल्लो ना. गांवचे सगळे लोक वचना कित्याक ते लॉजिस्टिकली पॉसिबल जायना, जाणटे लोक आसा. सो तेंचो असो प्लॅन जाल्लो आसा की सगळे जाण वयचे ना. जे नेणटे आसा किंवा जेंका परवडटले ते लोक दिल्ली वयतले आनी प्रोटेस्ट करतले. थोडे आमचे पैकी काहीशे लोक वयतले. सो आमचो तसो दिल्ली प्रोटेस्ट जावपाक जाय, गोंयांनी प्रोटेस्ट जावपाक जाय असो उद्देश आसा. कारापूरचो प्रोटेस्ट कंटिन्यू उरतलो थंय. कारापूर सरवण त्या देवळा कडेन आसा तो प्रोटेस्ट कंटिन्यू उरतलो. तो सकाळचो सांजचो पर्यंत तो थंय आसतले. सांजच्या आदेशाक जे लोक दिल्ली वचोंक शेकाना ते पणजे येतले म्हणून तेंच्यांनी सांगला. कितलो लोक पावलो रॅली? अंदाजे आमचे हिशोबान 15 ते 20 जाण पावूंक जाय. हय हय परमिशन ना वचपाचे आहा. थंयसर सगळे मेजर लिडर आहा पळय ते जंतर मंतर वयतले. तर हांगासर तुमी म्हणला पळय आझाद मैदानार हिंगासर कोण लीड करतलो एज्युकेशन? तेका लागून इनफ इज इनफ आमी इनिशिएटीव घेता. हय हय कॉल दिवपाक आनी तांकां कन्सल्ट करूनच जाल्लेले आसा. सॉरी 17 तारखेक हय तो 39A हाजेर म्हटल्यार हय पाट्यार तो डेम्पो. स्वप्नील बाब तुम्ही म्हणल्यार कोणाक सरकाराक कोणाक संवेदनशील ना म्हणल्यार श्री श्री रविशंकर ताणें एक स्टेटमेंट केल्लो. गोंयचो मुख्यमंत्री जे जे प्रोटेस्ट गोंयांत जाता थंय वचून बसता आनी थंय ते लोकांच्या वांगडा जेवण जेवता आनी ते प्रोटेस्टाचीच हवाच काबार जाता. असं कारापूर सरवण थंय येवन जेवला बीन केन्ना तो थंय देवळांनी खूब सण परब जाले एटलीस्ट थंय तरी येवन जेवन वयतलो आमचो आसलोलो एक अपेक्षा आसलेली. ते देवळांनी येवपाक तयार ना, आमचे कडेन येयना एटलीस्ट देवा कडेन चला अशें चिंत्ताले आमी पूण घडोंक ना तशी गोश्ट. थंय पावना तो ना ना ना. तर एक सांगपाचें अशें आसा की संपूर्ण आमच्या गोंयच्या लोकांक एक गोष्ट नदरेक हाडून धरता की ह्या सरकारान बीजेपी सरकारान हो अभिनंदन लोधा
तेचो जो प्रोजेक्ट सरवण कालापूर हांगासर जो आता हे केला, जो प्रोटेस्ट चालू आसा थंयसर म्हाका दिसता विश्वजीत राण्यान आणि आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान एक आमचे गांवाचें कशें ट्रान्सफॉर्मेशन करपाचें, गांव कशें उद्ध्वस्त करप हाचो एक पायलट प्रोजेक्ट घेतलो असो. कारण आमी पळयलो जी कितें आतां फाटली 39A लागून जी पळय कितें आंदोलनां जाली ताचो उद्देश तोच आसलो. जसो आयज सरवणान चल्ला, कारापूर चल्ला, तसोच उद्देश आसलो. हांव सांगून करता गोंयकारांक की हे जे सरकार जे आसा तेच्यो संवेदना ज्यो आसा आमच्या गोंयकाराच्या बद्दल, जास्त करून हे गरीब जे लोक जे आसा जे पर्यावरणाचे रक्षण करता, शेती सांबाळता, जे कॅरिंग कॅपॅसिटी जी आसा आमची प्रत्येक गांवची, हाचो जो विचार करता हे लोक, तेका हे सरकार जे आसा कसपटा समान मानता. म्हणून आज या आंदोलनाक 13 तारखेक 100 दीस पूर्ण जाता. सरकारा खातीर ही लजेची गोष्ट आसा, इतकी लजेची गोष्ट आसा की हांगासर हो प्रोजेक्ट जावचो म्हणून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे मिडिएटर म्हणून बाळकारां मदीं आणि गांवच्या लोकां मदीं समेट करपा खातीर तेंचे कडेन अशी भाशा करता की तुम्ही ही जागा घेवन खंय वतले आणि कितकी वर्सां तुम्ही जगतले, ही हांव आमच्या गोंयकारांक याद करून दिता. म्हणून ही लढाई जितके दीस चलतली, लिगल हे जो आसा तो आम्ही पळयताच, परंतु हांव आमच्या गोंयच्या जनतेक एक आव्हान करता की एक दीस या कारापूर सरवणा खातीर आमकां संपूर्ण गोंयकारांक उठाव करचो पडटलो. आयज जशें जंतर मंतर हांगासर भुरग्यांच्या नीट परीक्षांच्या खातीर जे सगळो इंडियाभरचे लोक जे उठामळून उठलेले आसा, तशेंच या सरकाराच्या विरोधान प्रत्येक गोंयकारान आज उठमळून उठपाची गरज आसा असो हांव संदेश दिता. आणि इतकेंच मागता की जेन्ना आतां आमी तेचे 100 दिवस पूर्ण जाता ह्या आंदोलनाचे, शोकांतिका ही व्हडली शोकांतिका. आमी चिमलकारांनी ते युनिटी मॉला खातीर 44 दीस हे केले, उपोषण केले, सरकाराक आमी बँड केले. पूण हांगासरूय या सरकाराचो पिछा जो आसा आमी सोडपाक ना, कशें सोडपाक ना. कितेंय जाल्यार उपकारता, आमी हांगासर जैत मेळयतले म्हणजे मेळयतले. देव बरें करूं. शैलेश बाब, एक सांगता युनिटी मॉल विशय जालो तो तांकां सोल्युशन मेळ्ळें, जशें पाळी 39 विशय जालो शिवजाना तांकांय सोल्युशन मेळ्ळें. हांगा कित्याक इतको डिले जालो अशें दिसता? 100 दीस जायचं आंदोलन चालू कांयच ना. तुमी प्रोटेस्ट करपी तुमी पडले काय सरकार इंट्रस्ट घेवन? हो प्रश्न न्हू सारको एक्युरेट आन्सर आमच्या अंदाजे दिवं शकता तो सरकारूच दिवं शकता, आनी पर्टिक्युलरली सीएम किंवा डिप्युटी मिनिस्टर हे दोगांकूच हेजो सारको म्हटल्यार परफेक्ट आन्सर हे दोगांकूच खबर. आमी अंदाज लावं शकता. प्रोटेस्टरांचो कांयच कमी पडोंक ना हांगासर, म्हणून तर ते बायलां जाणटे ठामपणी ते बसोन आसा. सरकार कित्याक हे मानून घेयना, ह्या लोकांचे त्रास कित्याक सरकाराक दिसना, ह्या प्रश्नाचे उत्तर आता तेंच्यांनी दिवप आसा. पळय ह्यांचो चिमलाचो जो युनिटी मॉलाचो मिराबाग हे सगळे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आसलेले. गव्हर्नमेंट माघार घेता, सरकारी प्रोजेक्ट आसले, पूण प्रायव्हेट प्रोजेक्ट आसले ते फोर्सफुली फुडें वचपाक सोदता. ह्या प्रश्नाचो, ह्या गुत्तेचो ही जी मिस्ट्री आसा पळय ते आमी आतां कितें म्हणून अंदाज लावपाचो आमकांय तोच प्रश्न पडटा. कित्याक लागून
कित्याक तर ह्या प्रोजेक्ट प्रोपोनंटाचो महाराष्ट्र बीजेपीकूय ह्या आसा कनेक्ट आसा म्हणून वयल्यातल्यान हांकां हेड ऑफिसांतल्यान येयला इन्स्ट्रक्शन कसोय करून तो प्रोजेक्ट जावपाक जाय म्हणून आमचे गोंयचे सीएम आनी टीसीपी मिनिस्टर फाटीं सरपाक तयार ना. काय टीसीपी मिनिस्टरान आतां व्हडलो पोटलो घेवन थेयला की अख्खो गांव विकला. आतां तेणी धमकी दिला आपल्या बीजेपी युनिटाक की कोण मदीं पडचो ना म्हणून. कितें चल्लां तेजो आमी फक्त अंदाज लावंक शकता. एक्चुअल आन्सर सीएम आनी विश्वजीतूच दिवंक शकता. पूण हितून वेस्टेड इंटरेस्ट आसूं येता हे प्रथम दर्शनी तरी दिसता. एकूच गोष्ट आतां क्लियर करता की 13 तारखेचो जो हे आसा पळय न्ही आमी आतां उलो दिला हो पर्टिक्युलरली कारापूर सर्वंटचे जे 100 दिसांचें आंदोलन जाता ते दिसा तेज्या खातीर आसा. 17 तारखेक जो आमी उलो दिल्लो आसा इनाफान तो सेपरेट आसा आनी तो सगळ्या गोंया खातीर आमी दिल्लो आसा. परत एकदा 39A कायदो रद्द करचो म्हणून आमी जे असेंब्लीन एक बील मांडपाचो प्रयत्न केल्लो विरोधी पक्षाच्या तर्फे ते डावलून सरकार 39A अंडर आतां ज्यो ऑर्डरी इश्यू करत आसा आनी ते जर आमकां गोंयकारांक केअर करना जाल्यार आमी गोंयकार कितें हें आमकां तांकां दाखोवन दिवपाक जाय. इनफ इज इनफ ह्या माध्यमांतल्यान. म्हणून 17 तारखेचो जो हे आसा तो त्या दिसा सकाळी आसा 10 आनी हो हांगासर सांजचो 5 आसा. सो ह्यो गोष्टी मातश्यो स्पश्ट जावंक जायो लोकां पर्यंत. स्वप्नेश तुम्ही म्हणटा पळय हितून इलिगॅलिटी जायते आहा म्हणटा ह्या प्रोजेक्टान पूण लिगली तुमकां कित्याक ताकाय मेळना. तुमी हायकोर्टान पासून अप्रोच जाले अजून पासून ताका स्टे कित्याक दिवना. खंय कमी पडले तुमी कमी पडले. हायकोर्टाचो प्रोसिजर आसता तो पयलीं पेटिशन फायल जालें काय मागीर तेजो रिप्लाय येवप आसता मागीर रिजॉइंडर आसता मागीर आर्ग्युमेंटाक आसता. आतां प्रेझेंटली आर्ग्युमेंट स्टेजीचेर आहा. पयर 7 तारखेक हियरींग जाला तेन्ना स्पेसिफिकली आनीक एप्लिकेशन घातला MCA म्हणटात तेका की एनवायरमेंट डिपार्टमेंटाक कोर्टान डायरेक्शन दिवचे की तुमी ह्या प्रश्नाचेर निर्णय घ्या म्हणून. एनवायरमेंट डिपार्टमेंट सध्या कट मारता. ते कितें सांगता मॅटर सबज्युडायज आसा म्हणून आमी निर्णय घेयना म्हणटा. हेंचें काम म्हटलें कितें आमी कोर्टान गेले काय एनवायरमेंट डिपार्टमेंटाचें काम कोर्ट करतलो असो दिसता हांकां एक्सपर्ट मेंबरांक ह्या आनी तो मेंबर सेक्रेटरी आसा पळय तांकां. सो म्हणून आतां कोर्टाकूच आतां एप्लिकेशन घातला पेटिशनरांनी की कोर्टान तांकां सांगचें बाबा रे तुमी तुमचें काम करा आनी आमकां निर्णय घ्या आनी आमकां दिया म्हणून. सो तेजे आतां 22 तारखेक आर्ग्युमेंट्सांक येतले. आणि प्रायमरली कितें आसा एनवायरमेंट क्लिअरन्स असल्या शिवाय हे काम फुडें वचूंक जायना न्ही सर. बरोबर काय न्ही. आणि आता तुम्ही ते काम जर फुडें वचोंक शकना आता मॅटर प्रिज्युडायस आसा हे तुम्ही कशें म्हणटा आतां. सबज्युडायस आसा म्हणटा ह्या कशें म्हणटा तुमी आतां. बरोबर काय न्ही. पूण तेजो बिल्ड अप एरिया कितलो आहा तो अजून पासून हें जावना न्हू. कित्याक जावना म्हणजे अजून पासून त्याच आतां क्लॅरिटी मेळना न्हू. क्लॅरिटी आसा फक्त सरकाराक ते मानून घेवपाचें. तेंच्यांनी 4 कन्स्ट्रक्शन लायसन्स इश्यू केला. मिनिमम 20,000 स्क्वेअर मिटराच्या वयर बिल्ट अप एरिया आसा जाल्यार इसी एप्लिकेबल जाता. ते आतां कन्स्ट्रक्शन लायसन्स इश्यू केला क्युम्युलेटिव्हली 20,000च्या वयर वयता पूण तरी आसतना सरकार डिसिजन घेवपाक फुडें सरना. आनी तेंचें काम ते अशें न्हू की आमचेर उपकार करतले म्हणून आनी अशेंय ना की आमकां कोर्टांतल्यान अजून कांय रिलीफ मेळोंक ना. कोर्टाच्या ऑर्डरी उपरांत आमकां वाट्यो आतां कोर्टाच्या डायरेक्शना उपरांत ओपन करून मेळ्ळा 7 वाट्यो. जो इनलिगल कंपाऊंड वॉल कन्स्ट्रक्ट केल्लो आहा तेका आतां कन्स्ट्रक्शन लायसन्स सिन्स कोर्टान पावला पंचायत इश्यू करूं शकना. सो हे सगळे रिलीफ मेळ्ळले आहा. सो इट इज अ व्हेरी हाय स्टेक प्रोजेक्ट. रेग्युलरायझेशन घडला न्हू तेणी कंपाऊंड वॉल टीसीपीन केले अप्रूव्ह पळय. पंचायत कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवच्या पयलीं आमी कोर्टान पावले म्हणून पंचायतीन अजून तांकां कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवना. सो इट्स अ व्हेरी म्हटलें कितें सांग वी हॅव टू बी ऑन आवर टोज. आमी जर न्हू एक आठवडो सोडून दितलो जाल्यार पळय जाल्यार थंय 4 बिल्डिंगो उबे जातले. इतले फास्ट ट्रॅकार चल्ला ते. आनी गव्हर्मेंटाचो फूल सपोर्ट आहा. इट्स क्वायट ऑब्वियस गव्हर्मेंटाचो सपोर्ट आहा म्हणून तर ते इतले अंदाजुंदी करतात न्हू. तर आतां 100 days जाले म्हणटा आनी कितले दीस थिंगा बसलेले ते लोक. लोकांची जर उत्सुकता पळयत आनी मोटिवेशन पळयत ते आनीक 100 दीस बसपाक आमी फाटीं फुडें पोवचे ना म्हणटा. आनी तेंचे हे कमिटमेंट पळोवन आमकां उमेद येता. आमी सोडचे ना. सरकार कितें जाता तें जावं पूण सरकाराक असले प्रोजेक्ट गोंयांत हाडपाक दिवचे ना. तुमी विकता जाल्यार स्वताक विका. तुमी कितें करता तें तुमच्या जिवा वांगडा करा. आमकां थंय तुमी व्हरोन डावाक लावनाका. दॅट इज द मॅसेज.
आणि 100 दीस जाल्या उपरांत आंदोलनाची फुडली दिशा आसा ही ठरोवची पडटली कारापूर सरवडकारांनी, कारण अशें बसून जर तांकां कांयच पडलेलें ना जाल्यार मागीर एक वेगळी दिशा कदाचित आपणावची पडटली आणि ती म्हाका दिसता कारापूर सरवडकारांनी विचार करचो पडटलो. आमी आसतले त्यांच्या चिंबेलकारांनी कितें केलां पळय त्या दिशेन कितें वचपाचें कित्याक लागून आमी पयलें चिंबेलकारांचे डिफरंट स्टेजीस आसलेल्यो ते कितें बसून एकच कडेन रावन आसले. आतां कितें जालां कारापूर सरवणी कितें जालां वचून बसता फकत, कितें एक्टिविटी कांय ना. तर चिंबलकाराचो तो गोविंद शिरोडकर आहात तुमच्या बरोबर, पूण ती रणनिती कित्याक तुमी आपणायना? जावं येता आतां 100 दीस जाल्या उपरांत तो विचार जावं येता, जावंक जाय. थँक्यू.